गुड इव्हिनिंग. जय शिवराया. आज मी माझ्या माहेरी गेले होते. माहेरी गेल्यानंतर आई-वडिलांचं, मुलगी येणार आहे, ह्या आशेने खूप वाट बघत असतात. मी आज आहे ना याच्यासाठी जाणार होते की मला लोणचं बनवायचं होतं. वडिलांचा, आईचा माझा रात्री फोन झाला होता की मी येते म्हणून. तर ठीक आहे म्हणाले, ये तू सकाळी नाही का. तर मी सकाळी उठले, घरातलं सगळं उरकलं आणि मुलीचा स्वयंपाक, मिस्टरांचा स्वयंपाक करून मी घरी निघाले गावी. गावी गेल्यानंतर आमचा एक टॉम आहे. टॉमला तर माणसं ओळखायला खूप ॲक्टिव्ह आहे तो. म्हणजे मुकी जनावरं असतात ना, त्यामध्ये डॉग म्हणा, कॅट म्हणा, हे खूप ॲक्टिव्ह असतात. जशी माझी गाडी खाली आली ना घराच्या समोर, तसे त्यांचे ॲक्शन मोमेंट एकदम प्रेमाचे. प्रेमाचे मीन्स कसं, उड्या मारणं आणि जोरजोरात आवाज देणं, की मी इथं आहे, मी इथं आहे, तर माझ्याकडे बघ, असं आमचा टॉम मला आवाज देत होता. आणि गेल्यानंतर आई पण लगबग उठून बाहेर आली आणि विचारते आहे की तुझे बाबा कुठे आहेत. मी म्हटलं तुलाच माहिती असतील ना. तर माझे बाबा माझं लोणचं बनवण्यासाठी कैरी काढायला गेले होते. असं असतं बाबांचं आणि आईचं, असं प्रेम असतं, लक्षात ठेवा तुम्ही. तर मी मागे 2 ब्लॉग टाकलेले आहेत, त्याच्यात तुम्ही सगळं सविस्तर बघू शकता की वडिलांनी किंवा मी किंवा माझे अंकल, माझे 2 ब्रदर्स, माझी वहिनी, फणस वगैरे अशा सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहे. महत्त्वाचा ब्लॉग बनवायचं म्हणजे कारण असं आहे की माझे जे अंकल आहेत छोटे, त्यांना ब्रेन स्ट्रोक झालेला आहे आणि माय मदर इज CKD पेशंट. तर त्या दोघांना आहे ना, मी जेव्हाही जाईल, अंकलच्या मुलाला किंवा माझी आई ह्यांना ना, मी येणार असं जरी चाहूल लागली ना, मित्रांनो, ते असे खूप वाट बघत असतात. त्यांना काही नको असतं. त्यांना ना मोटिवेशन स्पीच फार महत्त्वाचं असतं त्यांच्यासाठी. माझे अंकलना ज्यावेळेस ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर आहे ना, त्यांना चालता येत नव्हते. 7 डेज ते हॉस्पिटलमध्ये होते आणि नंतर मला वेळ न भेटल्यामुळे मी त्यांना भेटायला नव्हते गेले. पण फीडबॅक मी माझ्या भावाकडनं घेत होते रेग्युलर. मग नंतर 7 दिवसांनी मी डिस्चार्ज झाल्यावर घरी गेल्यानंतर मी त्यांना भेटायला गेले. मित्रांनो, त्यांना ना अक्षरशः लहान मुलासारखं, मला ना त्यांना असं खूप असं, तुम्हाला मी नाही शब्दात सांगू शकत त्यांच्याबाबतचे शब्द माझ्याकडं आहेत, पण मी नाही बोलू शकत बिकॉज आय एम हार्ट फील, बिकॉज आपले आहेत ना ते. जो कोणी आजारी असतो, ज्याच्याही घरामध्ये आजारी असतं ना, ते आपले असतात ना, त्यावेळेस ते शब्दात नाही सांगू शकत की काय फील असतात त्यांच्याबद्दल आपले. तसे माझे फील होते त्या अंकलकडे भेटायला गेले तेव्हा माझ्या. मी त्यांच्या मुलाला घेऊन त्यांना मस्त अंघोळ घातली होती त्या काळामध्ये छान 7 डेज नंतर. तर ते एवढे खुश झाले ना. जेव्हा मी जाते आता त्यांना भेटायला, 6-7 मंथ्स झाले आता त्यांना. इम्प्रूव्हमेंट आहे 60-70%. अधूनमधून छोट्या छोट्या गोष्टी होत असतात त्यांच्या. पण ते आम्ही गेल्यानंतर एवढे खुश असतात ना. ब्लॉग बनवायचा म्हणजे काय, की हेच ते कारण, की अरे तुम्ही घरच्यांना टाईम द्या. आपल्या जाण्याने त्यांना खूप आनंद होतो. यू नो. माझ्या मम्मीला मी रात्री फोन केला की मम्मी मी येते उद्या लोणचं बनवण्यासाठी, मला कैरी घ्यायला. तिला ना अर्ध्या तासापूर्वी तिला पण त्रास झाला होता, चेस्ट पेन, यू नो. पण मला माझ्या भावांनी वगैरे कुणीही काही सांगितलं नाही, बिकॉज मी खूप पेन घेते त्याबाबत आणि डायरेक्ट माझी ॲक्शन असते की मला तिथे नाही थांबवायचं, माझ्या मम्मीला पुण्यातच आणायचं आणि चांगल्या हॉस्पिटलला बेस्ट टू बेस्ट तिथं ट्रीटमेंट द्यायची. तर आता काय होतं, सगळ्यांना काय वाटतं की आता भारतीला कळवलं तर ती पॅनिक होईल आणि ती डिस्टर्ब, आपण पण डिस्टर्ब. तर बेटर वे की तिथं नेबर्स डॉक्टर आहेत, त्यांना भेटवतात तिला आणि तिला स्टेबल करण्याचा प्रयत्न करतात. CKD असल्यामुळं, डायलिसिस चालू असल्यामुळं मम्मीला थोडा प्रॉब्लेम असतो, अधूनमधून होतो तिला. तर ते मला कळतं, पण त्यांना वाटतं की ती, म्हणजे मी जास्त पॅनिक होईल. तर तसं काही नसतं. मी मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळं माझा माइंड 67% तिच्याबाबत स्ट्रॉंग आहे. बट आय एम मदर ना. माझी ती आई आहे, त्याच्यामुळं मला ते असतंच फिलिंग. ते ते बरोबर आहे, ते सगळे माझ्याबाबत जे विचार करतायत ते. तर मित्रांनो,
ब्लॉग बनवायचं कारण, सांगायचं कारण म्हणजे घरच्यांना टाईम द्या. जेव्हा पण आपल्या घरात कोणी आजारी असतं ना, त्यावेळेस त्यांना नक्की भेटायला जा. ते आपली खूप वाट बघत असतात. मी हे खूपदा म्हणजे खूपदा फील केलेलं आहे, की आपल्या जाण्याने त्यांना काय जाणवतं, काय फील होतं. तो मित्रांनो, मी जेव्हा पण जाते माझ्या अंकलकडं, म्हणजे आम्ही आमचे चुलते बोलतो मराठीत. जे पण माझे ब्लॉग बघतात त्यांना चुलते कळणार नाही म्हणून मी अंकल शब्द वापरते. आई तर आई आहे, त्याला काही दुसरा वर्ड नाही आहे. तर असं आहे. तर मित्रांनो, जेव्हा पण आपले घरातले आजारी असतात त्यांना ना प्रेमाची खूप गरज असते आणि त्यांना आपण येणार आहे असं कळलं ना, तर त्यांना खूप आशा लागते. तर मित्रांनो, जोपर्यंत आपले सगळे आहेत त्यांना आपण टाईम दिला पाहिजे. आजचा माझा हा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे माझे अंकल आणि माझी आई, त्यांचे जे फीलिंग्स होते ना मी गेल्यानंतर आजचे, ते खरंच बघण्यासारखे होते. माझे चुलते एक मोठे आहेत, तेही मला बघत होते लांबून, की ही बोलते की नाही माझ्याशी. पण त्यांनाही मी विचारलं आणि माझी पळती भेट असल्यामुळं मी जास्त मोठ्या चुलत्यांकडं पण गेले नाही. पण जाता जाता त्यांना आवाज दिला, विचारलं. त्यांना ना नाही म्हणलं ना 50% बी हॅपी, म्हणजे खूप हॅपी झाले, की चला मला भारतीने विचारलं. तसं मित्रांनो, सगळ्यांनी आपल्या घरच्यांना टाईम द्या. त्यांना काही नको असतो, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो आपल्याला. आणि मला गावाकडनं आल्यानंतर हे सारखं माझ्या मनात जाणवत होतं, की खरंच आपल्या जाण्याने किती आनंद भेटला ह्या सगळ्यांना. माझे भाऊ होते, म्हणजे अंकलचा मुलगा आहे ना, तो पण खुश झाला. म्हणजे थोडेसे लगेच बाहेर निघालेले होते, ते थांबले माझ्यासाठी. बिकॉज त्यांनाही काय वाटतं, की अजून काय भारतीला आपण सांगावं कारणांबद्दल किंवा काय, असं ते थोडे ओपनिंग घेत राहतात अधूनमधून. काय डिसिजन घ्यायचं, काय नाही, कशी ट्रीटमेंट घ्यायची आपण. कारण मेडिकल फील्डमध्ये असल्यानंतर त्यांना वाटतं माझ्या ताईला सगळ्या गोष्टी माहीत आहे, मी ते ओपनली विचारू शकतो. तो बिग कम्फर्ट झोन. ओके. तर असं आहे मित्रांनो माझ्याबाबतचा आजचा ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही काय करू शकता घरच्यांसाठी, तर प्लीज कमेंट्स, लाईक, शेअर्स. थँक यू. गुड नाईट.